संस्थेचा संचालक तथा सहसंयोजक ज्योती सावित्री विचार साहित्य संमेलन। त्या ज्योती सावित्री विचार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्याचं काम आम्ही लोकांनी यासाठी केलं की महात्मा फुल्यांचं जे काही समतादृष्टी विचार आहे की ज्यावरून आम्हाला कळतं की ज्या काळामध्ये तुम्हाला लिहिण्या वाचण्याचा कुठलाही अधिकार नसतानाही महात्मा ज्योतिराव फुलेंनी इतकं मोठं साहित्य आमच्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने गुलामगिरी आहे, शेतकऱ्यांचा असूड आहे, ब्राह्मणांचे कसब आहे। एक साहित्य म्हणून त्या काळात कुणालाही कुठेही साहित्यात सहभागी होऊ शकला, पण तृतीय रत्नसारखं नाटक महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतः लिखित केलं। त्याच्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म की जो सत्यशोधक समाजाचं ज्याला आपण म्हणू शकतो की बहुजनांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या ऊर्जेवरची जी काही पहाट झाली खऱ्या अर्थाने सत्यशोधक समाजाची झाली की ज्याला कुठेतरी मानवी हक्क आणि मानवी अधिकारांचा जे काही जाहीरनामा म्हणूनच आम्ही सत्यशोधक समाजाकडे बघत असतो। त्याची स्थापना महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी केली आणि खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार खऱ्या अर्थाने विज्ञानवादी आणि त्या समाजाला प्रेरक आहे की त्यातून समाजाने काहीतरी घ्यावं। कारण आजही व्यवस्थेचे आज आम्ही बळी ठरलेलो आहोत। ज्या काळामध्ये व्यवस्था व्यवस्थित नव्हती त्या काळामध्ये एक असामान्य योद्धा म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी कार्य केले। त्यावेळेस ते म्हणायचे जोपर्यंत खालचा वर्ग वरती जात नाही आणि वरचा वर्ग खाली येत नाही तोपर्यंत सामाजिक परिवर्तन अशक्य आहे। आणि म्हणूनच एक मानवी अस्मितेचा लढा, एक मानवाला माणूस पण प्राप्त व्हावं यासाठी ज्योतिराव फुलेंनी आपलं आयुष्य वेचलं आणि खऱ्या अर्थाने ते या देशाचे नेशन बिल्डर म्हणून आपण त्यांना म्हणतो। एक सामाजिक क्रांतीचे ज्यांना अग्रदूत म्हणतो, गोरगरिबांचं दुःख त्यांनी वेचलं आणि खऱ्या अर्थाने जातीपातीचे लष्करी वेचीवर टाकणारा असा एक असामान्य योद्धा, एक असामान्य महात्मा ज्योतिराव फुले आज तुम्हाला आहे। त्यांचे विचार या समाजाने घ्यावे। तसेच क्रांतीज्योती आहे जिने सांगितलेलं होतं की शूद्रांनाही शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षण हा स्त्रीचा हक्क आहे। आणि त्या काळामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने प्राथमिक शिक्षण हे म्हणजे सक्तीचं केलेलं होतं ते महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांनी घरातून जी सुरुवात केलेली होती सावित्रीला त्यांनी शिक्षित केलेलं होतं। शूद्रांना शिकण्याजोगा हाही शिक्षण मार्ग हा शिक्षणाने माणसातील पशुत्वात ते पहा जरा असं सावित्रीने 1855 तिचा जो काही काव्यफुले नावाचा कविता संग्रह होता त्यामध्ये लिहून ठेवलेला आहे। म्हणजे यातून सावित्री स्त्रीची भूमिका कशा पद्धतीने मांडते की ज्या काळात स्त्री शिकली की धर्म बुडतो, स्त्री शिकली की कुटुंब तुमचं बिघडतं असं जेव्हा या समाजा व्यवस्थेने ठरवलेलं होतं त्या व्यवस्थेमध्ये सावित्री नुसती लढलीच नाही तर तुम्हाला त्या शिक्षणाची ज्योत पेटवून दिली आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या हितासाठी लढल्या गेले। असं हे फुले दाम्पत्य म्हणजे ज्याला आम्ही म्हणू शकतो की महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या आयुष्यातील तेजस्वी ज्योत म्हणजे सावित्रीबाई फुले। आणि मग अज्ञानाच्या अंधकारातून सर्व समाजाला बाहेर काढण्याचं काम या फुले दाम्पत्याने केलं। म्हणूनच खऱ्या अर्थाने ते बहुजनांचे मायबाप ठरतात असं मी या ठिकाणी ज्योती सावित्री विचार साहित्य संमेलनाच्या माध्यमाने मी म्हणू इच्छितो। त्यानंतर येणाऱ्या काळात ज्योती सावित्री विचार साहित्य संमेलनाचा जागर महात्मा फुले शिक्षण संस्थेतर्फे घेण्यात येईल आणि तो उत्तरोत्तर ही प्रक्रिया चालू राहील। जोपर्यंत सामाजिक परिवर्तन या समाजामध्ये होणार नाही तोपर्यंत हे चालू राहील।